नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी स्पेशल असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आंबा लागवड केली आहे किंवा आंबा लागवड करण्याचा विचार करत आहेत. कारण जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रायपूर या खेडेगावामध्ये अभय नर्सरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अभय काळुंके या उच्च शिक्षित शेतकऱ्यांनी शेतकरी उभा करण्याचं काम केलं. मग अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जमीन कशी असली पाहिजे, लागवडीमधील अंतर किती असला पाहिजे, संगोपन करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात विशेष म्हणजे आंब्याचं बाजारपेठ आणि हार्वेस्टिंग नंतरची पुढली प्रोसेस, सर्व गोष्टीवर आपण आज अभय सराबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. कारण मागच्या काही वर्षापासून शेतकरी वेगळ्या विचारसरणीत जात आहे. का तर शेतीमधून उत्पन्न मिळत नाही. म्हणून शेतीमधून उत्पन्न कशा पद्धतीत काढलं पाहिजे तेही शाश्वत पद्धतीनं आज आपण पाहूया. अभय सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, माझं नाव अभय कुमार बाजीराव काळुंके, मुक्काम पोस्ट रायपूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. माझं शिक्षण हे BSc हॉर्टिकल्चर MSc झालं आहे व सध्या मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे व तेथील BSc व MScचे जे विद्यार्थी आहेत ह्यांना मी शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांनी जीवनात काय करायचं, शेतीमध्ये कसे काम करायचं किंवा त्याचं उत्पादन कसं घ्यायचं, तंत्रज्ञान कसं घ्यायचं ह्याला मार्गदर्शन करतो व मागील 20 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण शेतीचं तंत्रज्ञान असेल, नॉलेज असेल हे देण्याचं काम करत आहोत. तुमचं काय मत आहे आंबा आणि आंबा लागवड, काय सांगाल? कारण हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. ह्याच्यामध्ये मुख्य हा विषय येतो की तंत्रज्ञानाचा विषय. शेतकऱ्याला तंत्रज्ञान पूर्णपणे माहीत नाही, अर्धवट नॉलेज आहे किंवा आंबा लागवडीचं चुकीचं अंतर, चुकीची रोपं, चुकीच्या वेळी छाटणी असेल, चुकीच्या काही फवारण्या असतात. म्हणजे जे गोष्टी ज्या वेळेला करणं आवश्यक आहे त्यावेळेस त्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन हे कमी येतं किंवा ज्या स्वप्न रंगून शेतकऱ्यांनी बागा लावलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांना उत्पादन किंवा त्या बागेपासून आर्थिक फायदा होत नाही. तर ह्या मुख्य गोष्टी आहेत की जोपर्यंत शेतकऱ्याला तंत्रज्ञान मिळणार नाही आंबा लागवडीचं आणि पारंपरिक पद्धतीने आंबा लागवड करणं आणि आता अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये आंबा लागवड करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. अच्छा. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण आंबा ज्यावेळेस लागवड करत होतो त्यावेळेस 30 फुटावर लागवड करायचो. बरोबर. म्हणजे एका झाडाला जवळपास 1000 स्क्वेअर फीट जागा लागते. आता अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये आपण आंबा लागवड करतोय तर ते 6 बाय 12 फूट करतो. तर एका झाडाला फक्त 72 फूट जागा लागते. एका झाडाला 72 चौरस फूट जागा लागते. म्हणजे 1 एकर मध्ये साधारणतः 600 झाडं बसतात. ओके. त्याच वेळेस आपण हे क्वालिटीचे असे फळं घेऊ शकतो. म्हणजे आता ही मीडियम साईजचे फळं आहेत. बागेत आपण थोडंच पाहूया नंतर की ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे फळं आहेत ज्याचे 250-300 ग्राम पर्यंत वजन आहे की जे फळं आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे पाठवू शकतो. अच्छा. तर हे जर फळं घ्यायचे असतील तर आपल्याला झाडांचा आकार कमी ठेवावा लागणार आहे आणि पूर्ण तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे. पारंपरिक घेतलेलं पीक 1 एकर मधलं आणि आंबा लागवड याचं आर्थिक गणित कसं समजून सांगा? पारंपरिक पिकामध्ये जर आपण जे रेग्युलर पिकं घेतो, आपण महाराष्ट्रातले जे मुख्य पिकं पाहिले तर सोयाबीन आहे, कपाशी आहे, हरभरा आहे, मूग, उडीद, गहू, ज्वारी हे जे पिकं घेत आहेत त्याचं 1 एकरचं उत्पादन शेतकऱ्याला साधारणतः 30 ते 40 हजार येतं. बरोबर आहे. म्हणजे सर्व खर्च वजा जातात. म्हणजे 1 वर्षात त्याला 1 एकर पासून 30-40 हजार पर्यंत जास्तीत जास्त उत्पादन त्याला मिळत असतं. परंतु जर फळबागेमध्ये तो शेतकरी वळला, कोणत्याही फळबाग असेल, अच्छा, तर प्रत्येक फळबागेमध्ये 1-1.5 लाखापासून तर 5-6 लाखापर्यंत त्याला सहज अगदी 1 एकरला उत्पादन म्हणजे नफा सांगतोय मी. पारंपरिक शेतीत 30-40 हजार उत्पादन मिळतं तर फळबागेत तेच 1 लाख ते 5 लाखापर्यंत उत्पादन अगदी सहज मिळू शकतं. फक्त त्याला काय लागतं की ते फळबागेचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाहीये किंवा ते नॉलेज, विकसित तंत्रज्ञान नाहीये, माहिती नाहीये. त्यामुळे शेतकरी हे पारंपरिक पिकात अडकून येतं. आंब्याची जी बाजारपेठ आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठं उपलब्ध आहे ते, कसं कोणत्या वेळेनं गेलं पाहिजे? आता आंब्याचं सांगायचं म्हणजे आपल्या भारतामध्ये मागील 4000 वर्षापासून आंब्याची लागवड आहे. बरोबर. आणि त्यामध्ये 1300 पेक्षा जास्त जाती ह्या व्यापारी दृष्टिकोनातून लागवड होत आहेत भारतामध्ये. 1300 नोंद आहे की ज्या भारतात आहे. आणि जगभरात 110 देशात आंबा होतो त्यामध्ये भारतातच 50% आंबा होतो.
म्हणजे 110 देश वेगळे आणि भारत एकटा वेगळा, एकटा वेगळा. की ज्या भारतामध्ये आपल्याकडे 50% उत्पादन होतं, हा, हा. पण भारताचा वापरही सर्वात जास्त आहे. हो. जे काही भारतात उत्पादन होतं त्याच्या 80% उत्पादन हे भारतातच मागणी आहे. 20% आपण सध्या एक्सपोर्ट करतोय. फक्त 20%. 20% म्हणजे एक्सपोर्टला खूप मोठा स्कोप आहे भारताला आपल्याला. अच्छा. आणि त्यामध्ये 2 प्रमुख जाती आहेत आंब्यामध्ये. पहिली जात आहे हापूस, जी एक्सपोर्टला चांगली जाते, आणि त्याच्या 2 नंबरची जी काही आहे ती केशर आहे. अच्छा. हापूस आणि केशर. आपला किती एकर मध्ये आंबा आहे आता? सध्या आता हा आंबा जो आहे तर हे 1200 मात्र वृक्ष आहेत, अच्छा. ज्याच्यामध्ये 600 केशरचे आहेत अच्छा. आणि 400 आपल्याकडे ही इतर जातीचे आहेत. अच्छा. जवळपास आता आपल्या बागेमध्ये 75 जातीचे वेगवेगळे मात्र वृक्ष आहेत. 75 जातीचे ह्या बागेमध्ये. अच्छा. आणि दुसरी जी बाग आहे ती प्युअर केशरची आहे आपली. अच्छा. हा, तर ही जुनी बाग होती. जुन्या बागेमध्येच आपण परत अल्ट्रा हाय डेन्सिटी केलं. आता आपण ज्या आंब्याच्या झाडाखाली उभा आहेत, हं. तुम्ही आता स्क्रीनवर शेतकऱ्यांना तुम्हाला दिसतंय हं. हे पूर्ण आंबा एकदम लगडून गेलाय. पूर्ण आंबे साईज अप डाऊन आहे, मोठी आहे, मध्यम आहे. आता हिची तुम्ही आंबा हार्वेस्टिंग करता, हं. आंबा तुम्ही विकण्याचं काम कसं करता आणि कुठं करता? आंबा विक्री जो आहे तर आम्ही 2014 पासनं, हा. म्हणजे 2009ची बाग सुरुवातीला लागवड केली होती. हे जे झाड आहे ते 2009 मध्ये. अच्छा. तर 2012ला फळं सुरुवात झाली. हा. तर 13-14 पासून आपण थोडीशी मार्केटिंग केली. हा. तर 14 पासून माझ्याकडे इथं नर्सरीला येऊन शेतकरी स्वतः बागेत येऊन घेऊन जातात. आणि बाकीचे आमच्या घराकडे येतात आणि तिकडनं घेऊन जातात. 5-10 किलो 20 किलो असं एक जण घेऊन जातो. शेतकऱ्यांना जर फळ क्वालिटीचं असेल तर तुम्हाला विक्रीला कुठेही जायची गरज नाही. सरांनी मार्केटिंग केली. तर मार्केटिंग नेमका काय? तुम्ही व्हिडिओ पाहतात, हे एक मार्केटिंग. व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, काहीतरी चालत बसण्यापेक्षा स्वतःच्या आंब्याचे त्याचे व्हिडिओ बनवा, अपलोड करा, जेणेकरून काही घंट्यात काही दिवसात तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात. आणि आता तर काय आहे की कुरिअरची याची एवढी व्यवस्था झाली, तुम्ही कुठून कुठेही माल पोहोच करू शकता. म्हणजे सांगण्याचं काय, मार्केटिंग हाचा खूप महत्वाचा भाग झालाय प्रत्येक बिझनेसचा किंवा मग शेतीबद्दलच्या त्या प्रयोगाचा. सर एक गोष्ट आहे की आता आपण लागवडीकडे वळू हळूहळू, की आंबा लागवड करायची एखाद्या शेतकऱ्याला त्यांनी कुठला वाण लावला पाहिजे जेणेकरून भविष्यात त्याला मागणी चांगली असेल, फळ चांगलं लागेल किंवा उद्या उत्पन्नात त्याचा फायदा होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी बऱ्याचशा जातीची कृषी विद्यापीठ असेल किंवा संशोधन केंद्र असतील यांनी शिफारस केलेली आहे. त्यामध्ये मुख्यतः आपण जो पाहतो हापूस जो आहे तर तो फक्त कोकण विभागासाठी आहे, की जी सिंधुदुर्ग रत्नागिरी जे आहे समुद्र किनारचा त्या पट्ट्यासाठी, आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी. कोकण सोडलं तर कोकण मध्ये केशर पण चांगला येतो. अच्छा. म्हणजे उर्वरित सर्व महाराष्ट्रासाठी आणि मध्य भारतातल्या 4-5 राज्यासाठी केशर आंब्याची शिफारस आहे. ओके. आणि केशरच का घ्यायचा आहे तर केशर हा हापूस हा मार्केटला एप्रिलला येत असेल तर केशर हा मे मध्ये येतो. सुरुवातीला मार्केटला येत असल्यामुळे रेट भरपूर मिळतो फळांना. कारण इतर सगळ्या आंब्याच्या ज्या जाती आहेत आपल्याकडे जून नंतर मिळायला मार्केटला उपलब्ध होतात किंवा मे एंडिंगला होतात. आणि केशर हा मेच्या सुरुवातीला मार्केटला येतो, त्यामुळे रेट जास्त मिळतो. आणि केशर हा का घ्यायचा तर केशर हा एक्सपोर्ट क्वालिटीला चालतो. बरोबर. त्याच्यानंतर केशर हा प्रक्रिया उद्योगाला चालतो. ओके. त्यानंतर केशर हा आपल्याला पिकल्याच्या नंतर खाण्यासाठी, कट करून खाण्यासाठी, कच्चा खाण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं टिकाऊ क्षमता जास्त आहे. ह्याची जी स्किन असते जाड असते, साल, त्यामुळे ह्याची टिकाऊ क्षमता जास्त आहे. अच्छा. आणि ह्याचं एक केशरचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हापूसपेक्षा केशरला एक विशिष्ट सुगंध आहे आणि एक चव आहे, की ही जी चव आहे तर ही आपल्याला म्हणजे भारतातलं जे मार्केट आहे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल, ज्याला आपण एक्सपोर्टला बनवू, डोमेस्टिक एक्सपोर्ट आणि इंटरनॅशनल, या दोन्हीसाठी केशर हा सध्या आघाडीवर आहे. हापूसपेक्षाही मागील 4 ते 5 वर्षात आपली केशरची ही एक्सपोर्ट जास्त वाढत आहे, मागणी जास्त वाढत आहे. जवळपास आपण भारतातून जे काही एक्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये हापूस आणि केशर हे दोनच आंब्याचा वाटा हा 70 ते 80% आहे. बाकी इतर व्हरायट्या बाकी सगळ्या आहेत. त्यामुळे मग आपल्याला केशर हा लागवडीला योग्य आहे. आंबा लागवड करण्यासाठी जमीन कशी असली पाहिजे, त्याचा पोत कसा असला पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? आंबा लागवडीसाठी जमिनीचा पीएच जो आहे तो 6.5 ते 8 पीएच पर्यंत असलेली जमीन चालते. ओके. म्हणजे आपल्या जो महाराष्ट्रातली जमीन आहे ही जवळपास तुम्ही सगळी जमीन चांगली आंबा लागवडीसाठी. आंबा हा भारतातल्या जवळपास 26 राज्यामध्ये घेतला जातो. म्हणजे कन्याकुमारी पासून तर उत्तरांचल हिमाचल प्रदेश पर्यंत हा आंब्याचं उत्पादन चांगलं येतं. त्यामुळे जमीन आपल्या भागात चांगली. फक्त जमीन 2 पद्धतीच्या वापरायच्या नाही. जी जमीन डोंगर भागातली खडक जिथं आहे
की अर्धा 1 फुटच पक्का दगड मिळतो. त्या अच्छा. काळा दगड असेल किंवा पक्का दगड असेल त्या दगडात लागवड टाळायची. हं. आणि दुसरी चोपण जमीन की अच्छा. ज्याला आपण पाणथळ म्हणू, पाणी धरून ठेवणारी पावसाळ्यात जिथं पाणी साचायला पाणी साचल असं, हे हं. 2 जमीन सोडल्या हं. तर बाकी सर्व प्रकारच्या जमिनीत आंबा येतो. अच्छा. हं. आता आंबा लागवडीसाठी तुम्ही सांगितलं किंवा जर अल्ट्रा हाय डेन्सिटीने जर त्या पद्धती जर आंबा लागवड केली हं. तर एका एकर मध्ये किती झाडं बसतात, किती अंतरावर झाड लावलं पाहिजे आणि ते कोणत्या पद्धतीत लावलं पाहिजे त्याबद्दल काय सांगा. पारंपरिक पद्धतीत आणि नवीन आपण अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धत. अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धत ही ऑलरेडी मागच्या 60 वर्षापासून जगभरात वापरल्या जाते. बरोबर आहे. आणि त्याचमुळे भारतात मी सांगितलेलं उत्पादन जे आहे भारतामध्ये आपल्या आंब्याचं 50% होतं, पण हं. एक्सपोर्ट 20% होतं. अच्छा. आणि इतर 110 देशामध्ये त्यांचं जे काही उत्पादन होतं ते पूर्ण एक्सपोर्ट केलं जातं. मॅक्झिमम उत्पादन एक्सपोर्ट होतं. अच्छा. त्याचं कारण एकच आहे, त्या देशातल्या लोकांनी 3 बाय 1 मीटर वरती लागवड केली आहे. म्हणजे 2 झाडातलं अंतर जे आहे ते हं. 3.25 फूट आहे आणि 2 ओळीतलं 10 फूट. म्हणजे अच्छा. 1 एकर मध्ये 1000 पेक्षा जास्त झाडांची लागवड आहे. आणि ते ओके. प्रॉपर त्याला छाटणी असेल, फवारणी असेल, त्याची निगा राखणं असेल, हं. हे सगळ्या गोष्टी त्या कमी अंतरामध्ये कमी उंचीच्या झाडामध्ये केल्या जातात. हं, हं. त्यामुळे आपल्यालाही बदलावं लागेल. कारण इस्रायल सारखा देश जो आहे, आपण शेती म्हणलं की इस्रायल डोळ्यासमोर दिसतो. बरोबर. आणि इस्रायल सारख्या देशामध्ये आंब्याचं पीक मागच्या 70 वर्षापूर्वी गेलं. 70 वर्षापूर्वी इस्रायलला आंबा माहित नव्हता. पण इस्रायल जो काय आंबा उत्पादन करतो त्याच्यातल्या 90% एक्सपोर्ट करतो. फक्त 10% उत्पादनाच्या 90% 90% एक्सपोर्ट करतो. मग तो अच्छा. एक्सपोर्ट का करतो, तर त्यांनी हे टेक्नॉलॉजी वापरली, हं. अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धत वापरली. हं. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी करण्याचा मागचा उद्देश आहे, जास्त झाडं वाढतात. जास्त झाडं वाढल्यामुळे जास्त झाडांना फळं जरी कमी घेतली आपण, हं. म्हणजे थिनिंग केल्या जातं, क्वालिटीचे फळं घेतल्या जातात. परंतु जर मोठ्या झाडाला आपल्याला 100 किलो फळं मिळत असतील, त्याच्यासाठी 1000 स्क्वेअर फीट जागा लागते. हं. त्या झाडासाठी 50 स्क्वेअर फीट जागा लागते. ओके. इस्रायलच्या पद्धतीने गेलं. हं. पण 1 ते 1000 स्क्वेअर फीट मध्ये इस्रायलचे 50 झाडं बसतात, आपलं एकच झाड बसतं. अरे बाप. आणि त्यांनी जर एका झाडाला 15-15, 10-10 किलो फळं घेतली, 10 किलो एक्झाम्पल पकडलं, तर 10 किलो मध्ये त्यांचे 2 क्विंटल होतात आणि आपल्या एका झाडात 100 किलो होतात. आणि त्याच्यातही क्वालिटी राहत नाही. खूप फरक आहे. खूप फरक आहे. आणि सगळ्यात मोठं नुकसान जे होतं, आता ग्लोबल वॉर्मिंग तुम्ही ऐकतो, हो हो. ह्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट हा आंबा बागेला असेल किंवा सर्वच शेतीला आहे, तो बसतो. हं, हं. आंब्याचे जे पीक येतं, मोहर लागतं त्याला जानेवारीमध्ये आणि हं. फळं काढायला येतात मे मध्ये. हं. तर या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्यावेळेस आपल्याकडे चक्रीवादळ येतं, कधी वातावरणात अचानक हो. पाऊस येतो, गारपीट येतं. आणि ज्यावेळेस हे मोठे झाड आहेत हं. त्यांना सर्वात जास्त नुकसान होतं. मोठ्या पण झाडांना मोठ्या झाडांना, कारण हं. हवेचा वेग आणि हवा ही मोठ्या झाडाला जास्त ताडल्या जाते. छोट्या झाडांना कमी हे करते. हा, कमी हे होते. आणि उंचावून 10 फुटावरून फळ खाली पडल्यानंतर खराब होतं. छोट्या झाडाची हाईटच कमी आहे. 1 फूट 2 फूट जमीन लेवलला फळ पडलं, त्या फळाला नुकसान होत नाही ते आणि विक्रीला हवाही लागत नाही, विक्रीला काम आहे, तर शेतकऱ्याचं नुकसान होत नाही. त्यामुळे आपल्याला हे अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये जाणं गरजेचं आहे. आपण पाहतो जे आपले जुने गावरान झाड आहेत हो हो. किंवा जे मोठे झाड आहेत, हं. त्याला 1 वर्ष फळं खूप चांगले येतात आणि 1 वर्ष खूप कमी येतात. त्याचं कारण हे असतं हा. की ज्यावेळेस आपण आंबा घेतो, आता या झाडाला आंबे फळं घेतल्याच्या नंतर पारंपरिक पद्धतीने आपल्याला छाटणी घेणं शक्य नाही, कारण झाडाची उंची जास्त आहे. बरोबर आहे. पण जे झाडं छोटे आहेत अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये, त्याची छाटणी घेऊ शकतो. आता हा जो देठ आहे हं. की ह्या इथं फळ लागलेला आहे, हो. पण इथं मोहर लागला पण फळच नाही लागलेला नाही. हा. पण हा जो देठ आहे, हं. तर हा वाळण्यासाठी, म्हणजे आता पुढचा आता हा फळ तोडल्याच्या नंतर हे मे मध्ये फळं तुटतील. बरोबर. मे मध्ये फळं तुटल्याच्या नंतर हा देठ असाच हिरवा राहणार आहे जून पर्यंत. हं, हं. मे जून पर्यंत हा देठ असाच राहील. त्यानंतर हा देठ वाळायला सुरुवात होणार. हं. आणि हा जे जेव्हा जून मध्ये किंवा जुलैमध्ये वाळेल, नॅचरली हा गळून पडेल. अच्छा. कारण शेतकऱ्याला वरती जाऊन तोडता येणार नाही. ज्यावेळेस हा खाली गळून पडत नाही, हं. तोपर्यंत तिथं नवीन पालवी पाली येत नाही. फुटत नाही. की आंबा हा जो येतो, हं. तो मागच्या 4 ते 5 महिन्या जुन्या पालवीला फळं लागतात. ओके. हं. आणि ते कसं असतं की आता ही जी पालवी, ह्या झाडाला आता जे फळं घेतलीत, तर हे झाडाची पूर्ण ताकद कमी झालेली आहे. बरोबर. ह्याचे देठ तोडलेलं नसल्यामुळं आपल्याला हे देठ वाळण्यासाठी 2 महिने जाणार. हं. जुलै मध्ये हा देठ कट होणार. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ह्याला नव्हती येणार. बरोबर. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नव्हती आली तर ह्याला मोहर लागणार नाही. म्हणजे 1 वर्ष फळं मिळतील, 1 वर्ष कमी मिळतील. हा. ह्याचं कारण हे जुन्या पारंपरिक पद्धतीत. पण आपण अल्ट्रा हाय डेन्सिटीचा करण्याचा उद्देश आहे की आपण ते छोटं झाड घेतलं, त्याला आपण काय करणार, प्रत्येक वर्षी फळं घेतल्यानंतर हे देठ हाताने कट करणार, फळांचाही करणार, आणि जे शिल्लक राहिले, ज्याच्या फळाचं सेटिंग झालेलं नाही, तेही देठ काढणार. आणि झाडाला 25% छाटणी घेणार. 25 ते 30%. ती छाटणी घेतल्याच्या नंतर असं असतं की एक छाटणी घेतल्याच्या नंतर तिथं 4 ते 5 नवीन
पालवी फुटून ब्रँचेस तयार होतात आणि त्या 6 फांद्या म्हणजे आपण मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात छाटणी घेतली तर त्याचे 6 ब्रँच तयार होणार आहेत. ह्या 6 ब्रँचला आपल्याला ऑक्टोबरमध्ये ह्याच्यात गर्भधारणा सुरुवात होती, मोहराची सुरुवात होती. कारण आपली फांदी कट कधी होणार आहे? मे मध्ये, जून मध्ये. 1 महिना पाऊस पडला, खतं वगैरे दिले. अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या नवीन लावलेल्या झाडाला आपल्याला जुलै ऑगस्ट पासून त्याला फांदी नव्हती यायला सुरुवात होते. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिने होतात. 4 महिना गर्भधारणाची प्रोसेस सुरू होते आणि डिसेंबर ते जानेवारी ह्या थंडीच्या कालावधीनुसार मोहर आपला त्या फांदीतून बाहेर पडायला सुरू होते. बाहेर म्हणजे पूर्ण पडतो. आणि तो जो मोहर बाहेर पडतो तर त्या नवीन फांदीला आलेला असतो की ज्याची छाटणी आपण जून जुलै मध्ये घेतली. तर त्याच्यासाठी आपल्याला अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये जाणं गरजेचं आहे. कारण झाड मोठं असेल तर हे छाटणीचं तंत्रज्ञान आपण त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही. किती महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना. काय आपण आंब्याची हार्वेस्टिंग केली, दिलं सोडून. आपण ही जी देठ आहे, हे देठ नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, अगदी सोपं आहे, फक्त ते समजून घ्यायचंय. आंब्याची हार्वेस्टिंग झाली, हे देठ तसंच राहते 2 ते 3 महिने. आणि जेव्हा किंवा ज्या वेळेस त्याला नवीन पालवी फुटायला पाहिजे, ज्यावेळेस त्याला ज्या दिवशी त्याला किंवा ज्या ह्याच्यात तौर फुटायला पाहिजे तौर येत नाही, त्याचे अपडाऊन झालं, संपलं, तुमचं तंत्रज्ञानच खलास. त्याच्यामुळं अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या संदर्भात जी सर सांगतायत ह्या गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे आणि त्याच्यावर अंमल केला पाहिजे. सर आता एक गोष्ट आहे की लागवडीवर येऊ आता आपण अगदी ह्याच्यामध्ये. लागवड करताना सुरुवात कशी असली पाहिजे त्याची? लागवड करताना मार्कआउट जर व्यवस्थित नाही केलं, अंतर जर व्यवस्थित नाही घेतलं तर पुढचे 30 ते 40 वर्ष हा बाग टिकणार आहे. अच्छा. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रॉपर शेतकऱ्यांनी 2 वळीतलं अंतर 12 फूट अंतर सरळ रेषेत घेणं गरजेचं आहे. 2 झाडाच्या मधलं 6 फूट. तर 6 फुटासाठी जर माळाची जमीन असेल, हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर तिथे शेतकरी सरळ जेसीबीने चर खोदून घेऊ शकतात. आता ही आंब्याची लागवड सुद्धा आम्ही जेसीबीने चर खोदले होते आणि चर खोदून घेतलेली, खड्डे घेतले नाही 6-6 फुटावर, कारण अंतर जवळ आहे. सरळ जेसीबीने चर घ्यायचे. मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो. चर घ्यायचे, चर मध्ये माती उकरायची आणि जागेवर सोडायची. माती बाहेर काढायची नाही, नालीच्या माती उकरायची आणि जागेवर सोडायची. फक्त माती आणि तो हलका मुरुम जो आहे खालचा मोकळा करायचा. म्हणजे जे पुढचे 2-3 वर्ष झाड वाढणार आहे ते मुळं सहज खाली गेले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त मोकळी माती करायची. शेतकऱ्यांना लक्षात ठेवा, चर करायचं आपल्याला, पण ती माती बाहेर काढायची नाही. फक्त ते खोऱ्यानं उकरायचंय आणि माती तिथंच जागेवर टाकायची, खालून माती मोकळी किंवा बुसबुशीत करायची. तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस लागवड करायची, हे मार्किंग झालं, हे झालं. आणि काळी जी जमीन आहे, काळ्या कसदार जमिनीमध्ये जिथं काही शेतकऱ्यांकडे 30, 40, 50 फुटापर्यंत काळी जमीन आहे, बरोबर, त्या जमिनीत चर नाही घेतला, खड्डे जरी खोदले 2 बाय 2 फुटाचे शेतकऱ्यांनी तरी चालतात. आणि आता हे चर खोदल्यालं किंवा माती बाहेर काढलेली 2 फुटातली जमिनीची, ह्या मातीवरती शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या पाऊस पडण्याच्या पूर्वी एक त्याला 10 किलो शेणखत, जिथे आपल्याला आंबा लागवड करायचा आहे त्या जागेवर 10 किलो शेणखत, निमोळी पेंट, सिंगल सुपर फॉस्फेट 250 ग्राम व त्याच्यामध्ये बीएससी पावडर 50 ग्रॅम, अच्छा, किंवा मग ट्रायकोड्रामा वगैरे जे आहे हे असं मिक्स करायचं खोऱ्याच्या साहाय्याने त्या मातीमध्ये. आणि ते मिक्सर जे झालेली माती आहे ती झाड ज्यावेळेस आपण लावतोय त्या झाडाच्या मुळाच्या तिथं भोवती ती माती कशी येईल खतात मिश्रण झालेली, ही माती तिथे घ्यायची. आणि जे 2 बाय 2 चे खड्डे खोदलेत तर हे खड्डे 2 फूट घेतला तर 1.5 फूट खड्डा हा भरून घ्यायचा मे मध्येच, पाऊस पडण्यापूर्वी, पाऊस पडण्याच्या अगोदरच. आणि ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस ते चरही आपला पावसात जास्त पाणी झाल्यामुळे थोडा खाली बसेल आणि खड्डाही थोडा खाली बसेल. बरोबर. आणि जून मध्ये चांगला पाऊस झाला की ज्याला आपण पेरणी झाली, ज्या भागातली पेरणी झाली, पेरणी योग्य पाऊस झाला, पेरणी झाल्याच्या नंतर लागवड शेतकऱ्यांनी सुरू करावी. आणि पेरणीच्या नंतर अगोदर नाही करायची. ओके. तर याच जागेवर अभय नर्सरीचे जे रोप तयार होते केशर आंब्याचे, ह्या पूर्ण प्रिमाइस मध्ये अगदी लाखो रोप आता स्टॉक आहेत, विक्री योग्य आहेत. सर आता तुम्ही रोपाबद्दल सांगितलं होतं की त्याचे स्टंप वगैरे सविस्तर माहिती सांगा. रोप तयार होतं कसं नेमकं अगदी सुरुवातीपासून? तर आता ह्याच्यात रोप निवडते वेळेस सगळ्यात महत्वाची जी काळजी घ्यायची आहे, तर हा जॉईंट प्रॉपर जसं तुमच्या हातात आहे किंवा माझ्या हातात आहे, हा जॉईंट प्रॉपर जुळलेला पाहिजे. म्हणजे शेतकरी रोप निवडतात हा मजबूत जॉईंट झाला पाहिजे. आणि ह्याला किमान 2 ते 3 स्टेप आलेले पाहिजे. म्हणजे हे रोप 1 वर्ष जुनं असायला हवं.
कारण आंब्याचे जे झाडे बाकी झाडाला खूप मोठी नवती येते, हा. 1 ते 2, 3, 4 फुटापर्यंत त्याची आघारी मारते. हा. पण आंब्याचं हे 4-6 इंच ही आघारी इतकीच मारल, 6 इंच. हा. ही पहिली आघारी इथं कलम झाली 2च इंचाची आघारी मारली, नंतर 6, आता जे 6 मारल म्हणजे आंब्याची आघारी स्टेप बाय स्टेप येते, म्हणजे किंवा वाढताना ते स्टेप बाय स्टेप स्टेप वाढतं. बरोबर. तर म्हणजे शेतकऱ्याला 1 वर्षाचं रोप कसं ओळखायचं, हा. तर किमान त्याला 3 ते 4 आघाऱ्या असणं गरजेचं आहे. म्हणजे ते 1 वर्षाचं रोप झालं, कारण ह्याला 3 ते 4 महिन्यानंतर एक वेळेस फक्त नवीन पालवी येते. आता मागवा सरांनी सांगितलं होतं ना की रोप लावताना आपल्याला ही जी मेन कापड किंवा जिल्ली म्हणतो आपण याला, ही बरोबर कापायची, ह्याचा बुंडा कुठंच फुटला नाही पाहिजे, ह्याच्या मुळ्या अशा विस्कळीत नाही झाल्या पाहिजे, तर ते पुढच्या आपल्याला 40 वर्ष त्रास देणार, नाहीतर त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. हा जर गड्डा फुटला, हा. कारण हे आंब्याला हा जर गड्डा फुटला, मुळांना इजा झाली, तर हे रोप आपलं मरण्याची शक्यता आहे. जरी मेलं नाही हा. तर ते वर्ष 6 महिने कमजोर राहू शकतं हा. आणि हा. कालांतराने त्याला रोगाची सहज लागण लागू शकते. त्यामुळे ही हुंडीची काळजी बरोबर घ्यायची. सगळ्यात अगोदर खालच्या बाजूला ब्लेडने कट मारायचा, हा. ही पन्नी बाजूला करायची, जिथे झाड लावायचंय तिथे प्रॉपर हे झाड असं ठेवायचं. हा. खालची पन्नी कट केल्यामुळं आपल्याला खाली काही कट करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर दोन्ही बाजूने कट करणं आणि पन्नी बाजूला ऑटोमॅटिक होते, म्हणजे हुंडी फुटत नाही. हा. ही सोपी पद्धत आहे. आणि हा जॉईंट इथं जे जमिनीत रोप आहे कॅरी बॅग मध्ये इतकंच जमिनीत गेलं पाहिजे. हा जॉईंट जो आहे तो जमिनीत Complete गेला उघडा राहायला पाहिजे. पूर्ण 2 वर्षासाठी उघडा राहायला पाहिजे. 2 वर्षानंतर हे रोप, हा जो हिरवा कलर आहे, हे खोडात रूपांतर झाल्यानंतर ते जमिनीत गेलं तरी प्रॉब्लेम येणार नाही. पण 2 वर्ष त्याला जाऊन द्यायचं नाही. आता हे झालं 1 वर्षात झाड. हो. अशा आपल्याकडे किती वर्षाचे रोप आहेत रेडी? आपल्याकडे सर आता याच्यामध्ये 1 वर्षापासून तर 4 वर्षापर्यंत रोप आहेत. हा. की जे 1 वर्षाचं रोप आपल्याकडे 2 ते 3 फुटापर्यंत राहतं जून मध्ये. हा. त्याच्यानंतर 2 वर्षाचं रोप 4 ते 6 फुटापर्यंत असतं. हा. 3 वर्षाचं रोप जे आहे तर 30 ते 40 किलोच्या बॅग मध्ये असतं, मोठ्या बॅग मध्ये असतं. त्याची उंची 7 ते 8 फुटापर्यंत जाते. आणि जे 4 वर्षाचं रोप आहे ते 50 किलोच्या बॅग मध्ये, त्याची उंची 10 फूट जाते, की ज्याला सध्या आंबे लागलेले आहेत. काही प्रमाणात आम्ही ठेवलेत शेतकऱ्यांना काही दाखवण्यासाठी. म्हणजे ह्या क्वालिटीचे आपण असे घेतो. याच्यामध्ये केशर आंब्याचे तुम्ही रोप देता, याच्याबरोबर आणखीन कोणकोणत्या आंब्याची प्रजात तयार करता आणि आंब्याबरोबर आणखीन कोणकोणते रोप तयार करता? म्हणजे कोणताही आंब्याचा बाग लागलेला असेल, लावायचा असेल, तर शास्त्रीय दृष्टिकोनातून 100 झाडं इतर जातीचे, जर एका जातीचे केशर असतील तर 10 झाडं दुसऱ्या जातीचे असावी, किंवा आपल्या बांधावरती गावरान आंब्याची तरी झाडं असावीत. म्हणजे आपला जे केशरचं उत्पादन जे आहे, 1000 फळामागे किंवा 100 फुलामागे जे 1% जे आहे, 1% जे सांगतोय, हे अति उत्पादन झालं सर. आपली जी उत्पादकता आहे सध्याची ही अर्धा टक्का आहे. म्हणजे 100 फुलामागे फक्त एक अर्धा आंबा, म्हणजे 200 मध्ये 1 आंब्याचं फळ तयार होतं 200 फुलामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या जातीचे झाडं लावणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे सध्या माझ्या बागेत 75 प्रकारचे फळपिकाच्या जाती आहेत, की ज्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त ह्या भारतातल्या जाती आहेत आणि 12-13 जाती ह्या बाहेर देशातल्या आहेत. पण ह्याच्यात आम्ही अभ्यास केला, कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्र ह्यांना शिफारस केलेल्याच जाती आम्ही शेतकऱ्यांना लागवडीस सांगतो. त्याच्यामध्ये केशर सोबत आम्ही मुख्यतः दशहरी आहे, राजापुरी आहे, आम्रपाली आहे, तोतापुरी आहे, लंगडा आहे, त्याच्यानंतर बारमासी आहे, मल्लिका आहे, अशा जवळपास 20 ते 25 जाती ज्या आहेत ह्याच सांगतो. आता आंब्याबरोबर आणखीन दुसरे कोणते? आंब्यासोबत आपल्या नर्सरी जवळजवळ 25-30 प्रकारचे फळबाग आहे. ओके. त्याच्यामध्ये मुख्यतः आमचं जे आहे नर्सरीचे जे आम्ही जे काही रोप बनवतो त्याच्यात आंबा महत्वाचा आहे. आंबा सर्वात जास्त बनवतो. तितकीच आम्ही मोसंबीचं रोप बनवतो, त्याच प्रमाणात पेरूचं आणि सीताफळाचं. हे 4 पिकं आमचे मुख्य पिकं आहेत नर्सरीतले. अच्छा. त्याच्यासोबत आमच्याकडे सीताफळे, डाळिंबे, त्याच्यानंतर आपल्याकडे संत्रा, लिंबू आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट आहे, जांभूळ आहे, कोकण बहाडोली. म्हणजे जवळपास 25-30 प्रकार फळांचे रोप आहेत. म्हणजे सफरचंद पासून काश्मीरच्या ते नारळपर्यंत भारतातले सगळे फळपिकं आहेत थोडक्यात. आणि त्यानंतर आंबा शेतीमध्ये एक पॉइंट विसरलो आपण, की आपण बांधावरती पश्चिम बाजू शेताची आणि शेताची दक्षिण बाजू ह्या 2 बाजूनं उंच वाढणारे झाडं लावणं गरजेचं आहे. पश्चिम बाजू आणि दक्षिण बाजू. आता ही आमच्या शेताची ही पश्चिम बाजू आहे आणि ही दक्षिण बाजू आहे. ह्याचं कारण आहे की आपल्याकडे नेहमी वादळ, जी हवा येते किंवा जे काही अवकाळी पाऊस येतो तो पश्चिम आणि दक्षिण बाजूने येतो. बरोबर. त्यावेळेस ज्यावेळेस आंब्याला फळं असतात त्यावेळेस जी हवा जोरात येते तर त्याला विंड ब्रेक म्हणून वापरतो आपण. झाडामुळे स्पीड ब्रेकर, त्या हवेला स्पीड ब्रेकर केल्या जाणार. ती हवेला ते थोडस स्पीड कमी होणार, ह्या मोठ्या झाडाला अडकणार. आणि जरी झाडाची फांदी तुटली, मोडली तर ह्या जंगली झाडाची मोडणार, आपल्या बागेची नाही येणार नाही. त्याचा वेग कमी होणार.
एक. आणि दुसरी गोष्ट पश्चिम बाजूला, कारण संक्रांतीनंतर सूर्य हा दक्षिण बाजूला झुकतो, बरोबर. त्यामुळे दक्षिणेकडनं जास्त ऊन मिळतं आणि पश्चिमेकडनं जास्त ऊन मिळतं आपल्याला. ओके. तर ह्या दोन्ही बाजूनं फळावरती डाग पडतात, उन्हाचे पिवळसर डाग. बरोबर. मग ते फळ मार्केटला गेले किंवा पिकायला टाकले तर तिथं जे पिवळसर डाग आहे तिथलं हरितद्रव्य कमी झाल्यामुळे लवकर खराब होतात, सडायला लागतात, काळा डाग पडतो. तेवढीच जागा, मग त्यावेळेस ते नुकसान होतं. त्याच्यासाठी पश्चिम बाजूने किंवा दक्षिण बाजूने, ह्या दोन्ही बाजूने तुम्हाला मोहगनी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सरू आहे, त्याच्यानंतर मिलियाडुबिया आहे, ही उंच वाढणारी झाडे लावणं गरजेचं आहे. जर आता रेट बद्दल जर काही सांगायचं झालं तर काय सांगाल? रेट कसे कसे असतात? 1 वर्षाचे रेट किती, किंवा मग 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, त्याबद्दल काय सांगाल? आपली ही शासन मान्य नर्सरी आहे. ओके. त्यामुळे आपले जे रेट आहेत हे शासनाच्या हिशोबानेच असतात, खूप जास्त नसतात. बर. आता 1 वर्षाचा जो रेट आहे आमचा तो 90 रुपये आहे. बर. आणि 2 वर्षाचा जो रेट आहे तो 200 रुपये आहे. ओके. 3 वर्षाचा जो रेट आहे तर तो 600 रुपये आहे. त्याचं कारण आहे की 3 वर्ष त्या झाडाला सगळं मॅन्युअली मेंटेन करावं लागतं. ह्याच्यात मशिनरी चालत नाही, प्रत्येक वेळेस माणसानं काम करावं लागतं. ते कॅरी बॅगचा खर्च, ते मेंटेनन्स, पाणी देण्याचा खर्च, हा सगळा खर्च, खत फवारणी, कारण जमिनीत झाड लावणं सोपं आणि जगवणंही सोपं, पण नर्सरीत त्याला बॅग मध्ये सांभाळणं 3 वर्ष म्हणजे खूप जास्त खर्च होतो. बरोबर. आणि त्याचसोबत 4 वर्ष झाडे 1200 रुपयाला देतो आम्ही, की जे ह्या वर्षी लावलं तर पुढच्या वर्षी फळं घेऊ शकतो आपण 12 महिन्यातच. त्याला 4 वर्ष झाडे लगेच दुसऱ्या वर्षात फळं घेऊ शकतो आपण. ओके. 1च वर्षात. त्यामध्ये आता ह्याला नवीन रोप असतात, त्याला पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? सुरुवातीला पावसाळ्यात, कारण पाणी व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आणि तो प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीनुसार असतो. काही शेतकऱ्याची जमीन, जिथं जमीन चांगली असते, काळी कसदार असते, तिथं पावसाळ्यात 15 दिवसाच्या अंतरानं पाणी दिलं लागवडीनंतर. पाऊस सुरू असताना ज्यावेळेस गॅप पडेल त्यावेळेस 10-15 दिवसाच्या अंतरानं पाणी दिलं तर पाहून चालतं. पावसाळ्यातलं पाणी हे गरजेनुसार देणं गरजेचं आहे. पण हिवाळ्यात शेतकऱ्यांनी त्याला 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं ठिबक सिंचनच्या सहाय्याने 2 ते 3 तास ठिबक चालवणे. 8 ते 10 दिवसाला 2 ते 3 तास ठिबक चालवणे ते. आणि उन्हाळ्यात 3ऱ्या दिवशी प्रत्येक 3 दिवसाला पाणी जाणं गरजेचं आहे ठिबकच्या माध्यमातून. कारण ठिबक सिंचननं पाणी का देणं गरजेचं आहे? जशी आपण लागवडीची पद्धत बदलतो तशी आपल्याला पाणी देण्याची पण पद्धत बदलणं गरजेचं आहे. कारण ठिबक सिंचन हे त्या झाडाला खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण ठिबक सिंचननं पाणी देतो, आज आपण पाणी दिलं 1 तारखेला, 3-4 तास पाणी दिलं, दुसरं पाणी आपण 4 तारखेला देणार आहे. पण 3 तारखेला उन्हाळ्यामध्ये दिलेलं पाणी हे जसं जसं खाली जाईल त्या पाण्याच्या शोधात मुळ्या पण खाली जातात. म्हणजे आपला दुष्काळ पडला किंवा झाडाला एखाद्या वेळेस पाणी कमी पडलं तर त्या झाडाची मुळी तितकी स्ट्रॉंग झाली पाहिजे त्या जमिनीमध्ये. त्याच्यासाठी ठिबक सिंचन. आणि आपण जे पाठ पाणी देतो त्यावेळेस फक्त आपली जमीन 1 फुटापर्यंतच भिजते, मॅक्झिमम 1 ते 1.5 फूट, त्याच्या खाली जात नाही. मग मुळ्या तिथंच डेव्हलप होतात. आणि ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस आपलं हे म्हणजे झाडाला झटका जास्त बसतो. आरंभीच्या काळात खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे? सुरुवातीला आपण आता ह्याचं काय केलंय की ह्याला आपल्याला 2च वर्षात झाड डेव्हलप करायचे आणि 3ऱ्या वर्षी फळं घ्यायचे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला याला खताचा डोस जाणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याला 1 खताचा डोस आणि प्रत्येक 15 दिवसाला फवारणी. अच्छा. ह्या 2 गोष्टी. आणि वर्षभरात 2 ते 3 छाटणी. हे प्रोग्राम पहिले 2 वर्ष करायचा आहे. मग 2 वर्ष ते झाडे डेव्हलप झाले त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बहार घेतो, बहार घेते वेळेस खताचं नियोजन हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने आहे, बहार ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीने आहे. ओके. कारण तो फार मोठा विषय. आणि ह्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याला म्हणजे रोपाच्या निरोगी रोपापासून त्याचं संगोपन असेल, त्याची फळं घेणं असेल, बहार ट्रीटमेंट, बहार धरणं, बहारापासून त्याचे फळाचं विक्रमी उत्पादन, उत्पादनापासूनची प्रक्रिया आणि एक्सपोर्ट, म्हणजे निरोगी रोपापासून तो एक्सपोर्ट पर्यंत, हे पूर्ण ह्याचा एक आम्ही प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे. ह्या 2026 मध्ये, ज्याला आम्ही अभय केशर मँगो फार्मर नेटवर्क हे केलं आहे. आता आम्ही हे मागचा 1 महिन्यापासून काम करतोय आणि आता आम्ही 16 जिल्ह्यामध्ये हे काम करतोय, ज्याच्यात मराठवाड्यातले पूर्ण 8 जिल्हे आहेत, त्याच्यानंतर विदर्भातले 6-7 जिल्हे आहेत आणि अहिल्यानगर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, धुळे आणि जळगाव, ह्या सर्व जिल्ह्यामध्ये आमचं आता काम सुरू आहे. आणि ह्याचं आमचं ही पूर्ण माहिती मी जी तुम्हाला आज बोलतोय तर ही माहिती माझ्या इतकेच तज्ञ व्यक्ती छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही कॉल सेंटर सुरू केलंय नर्सरीचं, ज्याच्यामधून नर्सरीचं कॉल सेंटर सुरू केलंय की जिथं MSc हॉर्टिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर जे आहेत व्यक्ती तज्ञ हॉर्टिकल्चरचे, ते तिथं शेतकऱ्यांना फ्री माहिती देत आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजल्यापासून पर्यंत. आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा इंडिव्हिज्युअल डेटा मेंटेन केलाय. ज्या शेतकऱ्याचा समजा आता एक माझ्याकडनं रोप घेऊन गेला, त्याचा बाग तयार झाला,
त्यांना जूनमध्ये काय काम करायचंय, जुलैमध्ये काय करायचंय, ऑगस्टमध्ये 12 महिन्याचं पूर्ण आम्ही शेड्यूल त्यांना देत आहोत. मग त्यांना पुढच्या 8 दिवसात काय करायचे तुम्ही सांगणार. हो, महिन्याभरात काय करायचं पूर्ण महिन्याचं नियोजन देणार. आणि जर काही एखादी आम्ही 100 शेतकऱ्यांना शेड्यूल दिलं आणि त्याच्यातले 10 शेतकऱ्यांनी जुलैमध्ये ते काम केलं नाही, हं. तर मग ऑगस्टमध्ये त्यांना ते चेंजेस करून दिल्या जाणार, की जुलैमधले राहिलेले खताचे डोसेस आणि ऑगस्टमध्ये हे दोन्ही. दोन मिक्स करून नवीन डोस कसा देता येईल. हं. कारण दोन्ही डोस तर एकाच वेळेस त्या क्वांटिटीत देता येणार नाही. मग त्याला एक आयडियल डोस कसा द्यायचा, तर ह्याचं पण नियोजन आम्ही करून देतो. म्हणजे अभय नर्सरीचं कॉल सेंटर सुरू आहे. तुम्ही कधीही फोन करू शकता. तुम्हाला काय प्रश्न आहे, तुम्हाला असं वाटलं की आज तुम्ही आंबा लागवड गेलेत, झाडापाशी बसलात, प्रॉब्लेम आला, बसल्या जागेवर फोन करायचा आहे अभय नर्सरीच्या कॉल सेंटरला. काय प्रश्न आहे सांगायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, खाली स्क्रीनवर नंबर चालतोय, फक्त एक फोन करायचा आहे. म्हणजे इतकं साधं आणि सोपं करून ठेवलं आहे अभय सरनं, की तुम्ही फक्त सांगते ते करा. रोप निवडण्यापासून लागवड, त्याची पद्धत, संगोपन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी असेल की त्याच्यावर उपाययोजना काय असेल, इत्तंभूत माहिती तुम्हाला फक्त एका फोनवर मिळणार आहे. कुठली प्रजात निवडायची, कशी निवडायची, त्याची लागवड, आंबा कसा घ्यायचा, एका झाडाला किती आंबे घ्यायचे, ते का घ्यायचे, इत्तंभूत माहिती आपण सांगितली. फक्त रोप विकणं नाही, तर रोप विक्रीनंतर लागवडीपासून ते एक्सपोर्ट करण्यापर्यंतचा हा दरम्यानचा जो प्रवास आहे तो तुमचा अभय सराबरोबर असणार आहे, त्यांच्या टीम बरोबर असणार आहे. आणि हेच काम किंवा हेच कार्य तुम्हाला मोटिवेट करणार आहे या आंबा लागवडीकडे वळण्यासाठी. अभय नर्सरी, अभय सरांचा अनुभव आणि आजचा आंब्यांचा राजा हा केशर आंबा आणि त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.